नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, कल्पनाने सायलीची बाजू घेत प्रियाला सुनावले खडे बोल। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कल्पनाचे आणि पूर्णाजीचे सायलीच्या विरोधामध्ये कान भरणाऱ्या प्रियाला पूर्णाजी आणि कल्पनाने जुंपले कामाला। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाची चांगलीच फजिती करण्यात आलेली असते। घरातल्या कामांना पूर्णाजीने चांगलंच जुंपलेलं असतं। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, कशा पद्धतीने प्रियाची फजिती होणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये ज्या काही गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आतापर्यंत प्रियाने सायलीला खूप त्रास दिला। तिने कल्पनाचे, पूर्णाजीचे सायलीच्या विरोधामध्ये सातत्याने कान भरले। अर्जुन आणि अश्विनमध्ये भांडणं लावली। घरामध्ये सातत्याने तणावाचं वातावरण निर्माण करून ठेवलं होतं। आणि आता तर काय, अस्मिता परत आलेली असते। अस्मिताला आपल्याबरोबर घेऊन ती घरामधलं वातावरण कशा पद्धतीने विस्कळीत करता येईल, सायलीच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने आता कल्पनाला आणि त्याचबरोबर पूर्णाजीला भडकवता येईल, यासाठी ती आता प्रयत्न करत असते। पण तिच्या प्रयत्नांना काही प्रेक्षकांनो यश येत नाही। कारण भागवत एकादशीचा उपवास हा मनापासून केला जातो आणि तो उपवास आता पूर्णाजीचं वय इतकं जास्त असतं तरीसुद्धा साबुदाण्याची खिचडी खाऊन पूर्णाजी भागवत एकादशीचा उपवास करत असते आणि कल्पनासुद्धा। पण इथे सायली म्हणते की मी हा व्रत करते पण मी निर्जला करते, मी सुद्धा हा उपवास करते पण माझा निर्जला असतो। तेव्हा इथे आता सायलीच्या समोर मोठेपणा दाखवत प्रियासुद्धा म्हणते की मी सुद्धा भागवत एकादशीचा उपवास करते पूर्णाजी। तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुला जर झेपलं तरच तू कर। तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही, मी करेन ना, मलासुद्धा इथे भागवत एकादशीचा उपवास करायचा आहे। आणि तो उपवास केल्यानंतर तिला आता भूक लागते, तिला काही खायचं प्यायचं असतं, त्यामुळे तिने चायनीज ऑर्डर केलेला असतो। त्यामुळे इथे आता जे काही तिने चटरपटर खाल्लेलं असतं ते सगळं डस्टबिनमध्ये टाकून तो आळ सायलीवरती आणलेला असतो। आणि इथे पूर्णाजी आणि कल्पनाच्या समोर सगळा आरोप सायलीवरती टाकते की हिने तिचा उपवास मोडला। त्यामुळे इथे सायली सिद्ध करते, तिचा रूम साफ करते आणि जो काही कचरा आता सुपडीमध्ये येतो तो सगळ्यांना दाखवत म्हणते की इथे प्रियाने हे सगळं खाल्लं आहे आणि आळ माझ्यावरती आणला आहे। म्हणजे माझ्यावरती नुसता आरोप केलेला नाही तर तिने स्वतःचा उपवास मोडला आहे। तेव्हा कल्पना म्हणत असते, पूर्णाजी मला तर काहीच कळत नाही आहे, कोण खरं बोलते आणि कोण खोटं। तेवढ्यातच इथे आता चायनीजची ऑर्डर घेऊन तो मुलगा आलेला असतो आणि त्या मुलाने इथे प्रियाचं पितळ सगळ्यांच्या समोरच आता फोडलेलं असतं। त्यामुळे पूर्णाजी तिच्यावरती खूप चिडलेली असते। पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, मला ना तुझ्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीच आहेत गं, पण तू ज्या काही इथे आता गोष्टी करण्याचा प्रयत्न करतेस ना आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला जाते पण तो सुद्धा तू माझा विश्वास भंग करून टाकतेस। त्यामुळे इथे यापुढे आता तुला जर उपास तापास करायचं नसेल तर नको करू, पण जर असं खोटं वगैरे बोललीस ना तर मी अजिबात खपून घेणार नाही, कळलं का तुला। त्यानंतर इथे आता प्रियाच्या चांगलीच कानाखाली दिलेली असते। तर इथे सायली म्हणत असते की काय मग प्रिया, बघितलंस ना, माझ्यावरती खोटे आरोप करत होतीस पण शेवटीला तुझा खोटारडेपणा आला ना आता सगळ्यांच्या समोर, आता काय गं करणार आहेस तू। तेव्हा इथे भागवत एकादशीचा उपवास मोडलेली गोष्ट प्रतिमाला सुद्धा कळते। तेव्हा इथे प्रिया म्हणते की ही सायली प्रत्येक वेळेला पुढे पुढे करत असते, आता सुद्धा तिने मला सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडलं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कल्पना आणि पूर्णाजीसाठी सायलीने छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली असते आणि सायली स्वतः ती नेऊन पूर्णाजीला देते, कल्पनाला देते, त्याचबरोबर कॉफीसुद्धा देते। सायली म्हणते की पूर्णाजी, ह्या वयेमध्ये तुम्ही जास्त नाही खाल्लं तरी थोडं तरी खाल्लं पाहिजे, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, तुमच्या गोळ्या चालू आहेत ना। तेव्हा ती पूर्णाजीला कॉफी करून देते, कल्पनाला कॉफी देते आणि ती अस्मिताची सुद्धा काळजी घेत असते। मात्र इथे प्रियाला आता सायली काहीच बनवून देत नाही। ती म्हणत असते की सायली, आता मला सुद्धा खायला दिलंच तरी चालेल। तेव्हा सायली म्हणते की तुला हवं असेल तर तू स्वतः तुझ्या हाताने खिचडी घे आणि खा। तेव्हा इथे सायलीने सुद्धा प्रियाला आता चांगलं उत्तर दिलेलं असतं। तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं तू दिलंस तर, सगळ्यांना तर दिलंस ना। तेव्हा सायली जास्त काही न बोलता तिच्यासाठी खिचडी आणून तिला हातामध्ये देते आणि मग इथे प्रिया अगदी मॅडमसारखी खाते। कल्पना आणि पूर्णाजी दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघतात। प्रिया सायलीला इतकी त्रास देत असते, तिच्यावरती खोटे नाटे आरोप करत असते, तरीसुद्धा इथे आता घरची सून असून देखील घरातली कुठलीही कामं करत नाही, उलट सायली दिवसभर राबत असते आणि तरीसुद्धा ही तिला सगळे हुकूम सोडत असते। तेव्हा इथे कल्पनाजी
दोघीजणी आता एकत्र येतात आणि म्हणतात की आता ह्या तन्वीला आपणच सरळ करूया. विनाकारण ती सायलीला त्रास देत असते. जरीसुद्धा आपण सायलीवरती रागवलो असलो तरीसुद्धा बघायला गेलं तर सायली घरातली सगळी तिची सून म्हणून कर्तव्य पार पाडत असते. आपण तिचा इतका राग करतो पण तरीसुद्धा एक उलट शब्द बोलत नाही. आणि जेव्हापासून ती इथे आली आहे तेव्हापासून ती सून म्हणून सगळी कर्तव्य व्यवस्थित पारच पाडते ना. मग तरीसुद्धा आपण तिच्याबरोबर चुकीचं का वागायचं. आणि आपण जरी तिच्यावरती रागवलो असलो तरीसुद्धा तन्वीला अधिकार नाही आहे तिच्याबरोबर चुकीचा वागण्याचा. त्यानंतर प्रियाचा दिवसेंदिवस खोटारडेपणा हा वाढतच चाललेला असतो. रविराज काका आणि इथे प्रतिमा दोघेजण येतात तेव्हा त्या दोघांच्यासुद्धा कानावरती ही गोष्ट जाते की भागवत एकादशीचा उपवास करून प्रियाने इथे चायनीज ऑर्डर केलेला असतो. त्यामुळे रविराज काका तिला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. म्हणतात की तू खोटं बोलण्यामध्ये इतकी माहीर झाली आहेस ना की आता तुला उपास तापास या गोष्टीसुद्धा क्षुल्लक वाटायला लागल्यात. त्यांचीसुद्धा मस्करी करतेस का तू. या घरामध्ये पूर्णाजीचा शब्द कुणीही टाळत नाही आणि जर तू त्यांना फसवण्याचा कधी प्रयत्न केलास आणि ती गोष्ट मला कळली तर मला ती आवडणार नाही. तेव्हा इथे पूर्णाजी आणि कल्पनाचं प्लॅनिंग झालेलं असतं की घरातल्या 2 सुना आहेत, तन्वी आणि सायली. मग दोघांनीसुद्धा आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजे. सायली सून असल्याची सगळी कर्तव्य पार पाडते आणि बायको असल्याची सुद्धा. पण इथे प्रिया मात्र दोन्ही करत नाही. इथे अश्विनचा डबा सायली तयार करते. त्यानंतरला ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं काही मध्ये जी काही कुणाला कॉफी हवाय, चहा हवाय सगळं सायलीच करत असते. घरामध्ये कुणाचे कपडे धुवायचे असतील, इथे लाईट बिल भरायचे असतील, पूर्णाजीच्या औषध गोळ्या सगळीकडे इथे सायली लक्ष देत असते. मग इथे प्रिया काय करते, सायलीच्या विरोधात फक्त आपले कान भरते. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी प्लॅनिंग करतात की आता कामं वाटून द्यायची. कामं या घरामध्ये सगळ्यांनी केली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कल्पना म्हणत असते की तन्वी इकडे ये आणि सायली तूसुद्धा इकडे ये. त्या अर्जुनच्या बायकोला बोलाव. तेव्हा सायलीसुद्धा आलेली असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की तन्वी या घरामध्ये तू कोण आहेस, तू सुभेदारांची सून आहेस ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो हो मामी मी सून आहे तुमची. तेव्हा कल्पना म्हणते मग तू तुझी सून असल्याची कुठली कर्तव्य पार पाडतेस ती सांग बरं. काय करतेस काय तू दिवसभर घरामध्ये ते आम्हालासुद्धा कळलं पाहिजे ना की आमची सून काय काय करते. तेव्हा इथे आता अर्जुनच्या बायकोला सांगायची गरज नाही आहे कारण ती दिवसभर कामच करत असते आणि ते आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय. तेव्हा तू काय करतेस ते सांग. तेव्हा इथे आता सायलीच्या विरोधात आमचे कान भरण्याच्या ऐवजी दुसरं कुठलं काम तू करतेस का. तेव्हा प्रिया गप्पच बसते, सायलीकडे बघायला लागते. प्रिया तर काहीच करत नाही, स्वतःची कॉफीसुद्धा ती बनवून घेत नाही. विमल तिचं काम करते. विमल आपल्या इथे काम करते म्हणून घरातल्या सुनांनी फक्त बसून राहायचं असं नाही. विमलसुद्धा माणूस आहे आणि विमल बाकीची साफसफाईची कामंसुद्धा करते. मग तू या घरामध्ये काय करतेस. तेव्हा प्रिया म्हणते की मी काहीच करत नाही ना. तेव्हा ती आता गप्पच बसलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते की मी आता या घरातली तुमची सासू म्हणून तुम्हाला कामं वाटून देणार आहे. अर्जुनची बायकोसुद्धा या घरची सून आहे आणि तूसुद्धा स्वतःला या घरची सून म्हणवतेस. मग आता घरातली कामं तर करायला हवीच आहेत ना. तेव्हा इथे सायलीने आता सकाळचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट करायचा. बरोबर ना सायली तू ब्रेकफास्ट करायचा. तेव्हा इथे आता प्रियाला काम दिलेलं असतं की इथे सायली सगळ्यांचे डबे तयार करणार. जे काही डबे जातील ना ते सायली तयार करणार. पण तू अश्विनचा डबा तयार करायचा आणि त्याचबरोबर दुपारचं आपल्यासाठी जे लंच बनवतात, जे दुपारचं जेवण आहे ते सुद्धा तू बनवायचं. चालेल ना. तेव्हा इथे आता प्रियाला जेवणाची जबाबदारी दिलेली असते कारण कल्पनाला माहिती आहे की डबे हे वेळेत गेले पाहिजे. त्यामुळे इथे आता अश्विनलासुद्धा कळलं पाहिजे की त्याची बायको कसं स्वयंपाक बनवते. त्यामुळे प्रताप काकांचा डबा आणि अर्जुनचा डबा सायली बनवणार आणि त्यानंतरला ब्रेकफास्टसुद्धा सगळ्यांचा चांगला झाला पाहिजे म्हणून सायली बनवणार. पण मात्र अश्विनचा डबा आणि दुपारचं सगळ्यांचं जेवण हे प्रिया बनवणार असं आता सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची सुद्धा जबाबदारी ही प्रियालाच दिलेली असते. तन्वी तू करायचं. त्यानंतर इथे पूर्णाजीची काळजी, त्यांच्या गोळ्या औषधं आणि बाहेरची जी काही कामं असतील ती म्हणजे किराणा भरणं, त्याचबरोबर लाईट बिल वगैरे भरणं, इथे इस्त्रीला कपडे देणं, या सगळ्या गोष्टी सायली जशा बघते तशा सायली बघणार. पण इथे आता जेवणाच्या कामांमध्ये प्रिया जी काही टाळाटाळ करत असते तर कल्पनाले तिला आता बरोबर कामाला जुंपलेलं असतं. कारण जेव्हा नवीन लग्न करून प्रिया त्या घरामध्ये आलेली असते तेव्हा घरातली कामं करायला लागतात. म्हणून प्रियाने कल्पनाचे कान भरलेले असतात की सायली सतत नवऱ्याबरोबर बाहेर जात असते. मग ती या घरामध्ये जर राहते तर घरातली कामं करायला नको ना. म्हणून सतत मधुभाऊंच्या केसचा बहाणा करून ती बाहेर जात असते. तिला आता जेवण बनवायला सांगा. आणि कल्पनाने प्रियाचं ऐकून सायलीला किचनमध्ये आता चांगलं जुंपलेलं असतं.
पण ह्या वेळेला कल्पनाला कळलेलं असतं की प्रिया किती खोटारडी आहे आणि म्हणूनच आता स्वयंपाकाची जबाबदारी कल्पनाने प्रियाला दिलेली असते। त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता अश्विनचा डबा बनवायचा म्हणजे प्रियाला लवकर उठलं पाहिजे, पण इथे पहिल्याच दिवशी प्रिया काही लवकर उठत नाही। तेव्हा इथे सायलीने अर्जुन आणि प्रताप काकांचा जो काही डबा तयार केलेला असतो त्याच्यामध्येच तिने जास्तीची भाजी आणि पोळ्या तयार करून ठेवलेल्या असतात, ज्या अश्विनचा डबासुद्धा त्याच्यामध्ये तिने भरून दिलेला असतो। सगळेजण आता आपापला डबा घेऊन निघून जातात। अश्विन ऑफिसला म्हणजे हॉस्पिटलला जातो सुद्धा, तरी इथे आता प्रिया उठलेली नसते। तेव्हा कल्पना म्हणते, अशी घेणार आहेस का नवऱ्याची काळजी? अगं अर्जुनच्या बायकोने डबा तयार करून दिलासुद्धा आणि तू काय करतेस गं? बरं जा आता फ्रेश हो आणि जेवणाची तयारी कर चल। तेव्हा स्वतःची कॉफीसुद्धा तू आता स्वतःच बनवायची, कारण तुला स्वयंपाक येत नाही म्हणून तू बाहेरचं असं ऑर्डर करून खात असतेस ना, मग आता तुला स्वयंपाक आला पाहिजे। तू आता या घरची सून आहेस म्हणजे तुला काही गोष्टी जमल्या पाहिजे ना, आणि जे तुला जमत नसेल ते सासू म्हणून तुला सांगणं माझं कर्तव्यच आहे, हो की नाही तन्वी? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हो हो अगदी बरोबर। तेव्हा इथे अश्विनला आता प्रियाच्या या वागण्याचा फार राग येतो, कारण जर तुला कुठली जबाबदारी दिली तर तू काळजीने केली पाहिजे। शेवटीला सायलीनेच डबा करून त्याला दिलेला असतो। त्यानंतर इथे सायली म्हणत असते, काय मग प्रिया, आश्रमामध्ये तर कधी कांदासुद्धा कापला नाहीस गं, जे काही आम्ही बनवायचो ते येऊन आई तर खायचीच, पण आता कसं वाटतंय घरातली कामं करून? तेव्हा इथे आता घरातलं कामसुद्धा तिला करावं लागतं। खाली किचनमध्ये जे काही पडलेलं असतं क्लिनिंगसुद्धा तिलाच कल्पनाने करायला सांगितलेलं असतं। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता कल्पनाला कळलेलं असतं की प्रियाचं या घरातलं महत्त्व काय आहे आणि आपण ते किती ठेवलं पाहिजे, कारण का अस्मिताबरोबर तिचं बिहेवियर कसं आहे हे आता कल्पनाला बरोबर माहिती असतं। अस्मिता इतका सायलीचा अपमान करते तरी सायली तिचे सगळे डोहाळे पुरवत असते, तिला काय हवं नको ते बघत असते, तिची पूर्ण काळजी घेत असते आणि प्रिया फक्त तिच्याशी बोलत असते काय प्लॅनिंग करायचं, सायलीला सगळ्यांच्या नजरेतून कसं पाडायचं, याच गोष्टी कल्पनाच्या कानावरती पडत असतात। त्यामुळे सायलीच्या चांगुलपणाचा प्रिया खूपच जास्त गैरफायदा घेते। म्हणजे मी आणि पूर्णाजी आम्ही दोघीजणी सायलीबरोबर वाईट वागत होतो म्हणून इथे प्रियाने तिचा खूपच जास्त छळ करून घेतला आहे। घरातली सगळी कामं अगदी इथे विमलपेक्षाही जास्त काम सायली करते, ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात येते। त्यामुळे कल्पनाने आता खूप चांगला मार्ग निवडलेला असतो, तिनेच इथे आता कामाच्या वाटण्या केलेल्या असतात। त्यामुळे इथे सायलीला खूपच जास्त आनंद होतो की कल्पना आणि पूर्णाजी तिचा आता विचार करायला लागलेत। तेव्हा इथे सायली अर्जुनला सांगते की आईने इथे कामाच्या वाटण्या केल्या म्हणजे प्रिया घरातलं कुठलंच काम करत नव्हती, पण आता आईने स्वतः तिला कामाची जबाबदारी दिली आहे। दुपारचं जेवण रात्रीचं जेवण प्रिया करणार आहे। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की शेवटीला सायली तू करून दाखवलंस, या घरातल्या सगळ्यांची मनं फायनली तू जिंकलीस। जरीसुद्धा ममा तुझ्याशी नीट बोलत नसेल पण मनातून ममाला आणि पूर्णाजीला दोघींनासुद्धा तुझ्या कामाची किंमत आणि तुझी काळजी आहेच। तेव्हा इथे आता पूर्णाजीला कळलेलं असतं की सायलीची तब्येत थोडी बरी नाही आहे। तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की सायली तू आता आराम करायचा आणि तन्वीला जी काही जबाबदारी दिली आहे ना ती व्यवस्थित पार पाडेल। जेव्हा ही गोष्ट सायली जाऊन मधुभाऊंना सांगते, मधुभाऊंना खूप आनंद होतो की तिच्या सासूने आता तिला स्वीकारलेलं आहे। तेव्हा इथे प्रिया खूप चिडलेली असते, ती म्हणत असते, सायली तुला काय वाटलं गं, म्हणजे या घरामध्ये आता मला काम करायला सांगितले म्हणून तू काय फक्त फिरत राहणार का? चल तू पण मदत कर माझी। तेव्हा सायली म्हणते, का जेव्हा मी स्वयंपाक करत असतेस तेव्हा तू माझी काही मदत करतेस का? मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मी एकटी करते ना, मग आता विमलताई आहे तुझ्याबरोबर आणि तुला जे सांगितलं आहे ना ते तुलाच करायचं आहे, मी तिथे येणार नाही। तेव्हा पूर्णाजी म्हणते, तन्वी तुला जी जबाबदारी दिली ना ती तूच पार पाडायची, सायलीला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही, तिला तिची कामं आहेत। चल सायली मला तुझी मदत हवी आहे, असं म्हणून आता पूर्णाजी सायलीला आपल्या रूममध्ये घेऊन जाते। म्हणजे प्रेक्षकांनो आता काय होतं तर दिवस फिरलेले असतात। इथे प्रियाने सायलीसाठी जो खड्डा खोदून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये आता स्वतः प्रियाच पडत असते। जे काही ती सायलीबरोबर वागलेली असते त्याच पद्धतीने आता पूर्णाजी आणि कल्पना आता प्रियाबरोबर वागत असतात। आता प्रियालासुद्धा तसंच ऐकवत असतात जसे एकेकाळी ते सायलीबरोबर बोलत असतात। त्यामुळे इथे आता सायलीला फार आनंद होतो की या घरामध्ये आता शेवटीला मी सगळ्यांचं मन जिंकलं आहे, शेवटीला मी कशी आहे, मी खरी आहे की खोटी आहे हे सगळ्यांना कळलं आहे। आणि प्रियाचा स्वभाव कसा आहे, प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आता आलेला असतो। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता प्रिया नक्की कशी आहे हे आता कल्पना पूर्णाजीला कळलेलंच असतं,
पण त्याचबरोबर रविराज काका आणि प्रतिमा यांनासुद्धा कळलेलं असतं। तर अशा रीतीने कल्पनाने फायनली सायलीची बाजू घेत प्रियालासुद्धा घरातल्या कामांची जबाबदारी देत पूर्णाजी आणि कल्पनाने प्रियाला इथे आता कामाला जुंपलेलं असतं आणि सायलीला इथे आता घरातली मोठी सून म्हणून तिलासुद्धा काही जबाबदाऱ्या आणि आराम दिलेला असतो। त्यामुळे इथे अर्जुन आपल्या बायकोबरोबरच आपल्या ममाचं आणि पूर्णाजीचं खूपच जास्त कौतुक करत असतो।